Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kalgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Friends, we not meet here in this platform of English speaking with BK because there is a reason, that is I am suffering from common cold as well as throat infection. That's why we not meet here. So sorry about this. Friends, we all of know this coming new year, that is 2024, is very interesting for us because this year, I hope this year may give you a lot of happiness, a lot of affection, a lot of success, a lot of prosperity in your life, as well as good health, a lot of wealth, and a lot of fame to all of you guys. God bless you all. God may give all His gifts for us. So, today we'll start a very interesting topic, that is the main factors which are affecting when we are studying English or we are speaking English fluently. Which are these factors when we want to talk in English and speaking English? Then these four factors are very important. Which are these factors? The first factor is self confidence. Self confidence. The second one is continuity or continuity. The second one is continuity. Third one is practice, or we can say exercise. And fourth one is hard work. Self confidence, practice, continuity, and hard work. Okay, we study all of these four factors one by one. First factor is self confidence. Self confidence. What is meant by self confidence? Self confidence means आत्मविश्वास. आपला स्वतःवर जो विश्वास असतो, म्हणजे ही गोष्ट मी करणार म्हणजे करणारच ॲट एनी कॉस्ट, बाय हुक और बाय क्रूक. म्हणजे काहीही झालं तरी मी ती गोष्ट करणार म्हणजे करणार. हा जो आढळ श्रद्धा आपल्या स्वतःवर असते, हा आढळ विश्वास जो आपल्या स्वतःवर असतो, त्याला आत्मविश्वास म्हणतात. आणि इंग्लिश स्पीकिंग करताना किंवा इंग्लिश टॉकिंगला किंवा इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करताना आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर विश्वास असणं हे फार गरजेचं असतं. जर आपणच डळमळीत असू तर आपल्याला इंग्लिश बोलता येणार नाही. सो सेल्फ कॉन्फिडन्स प्लेज इम्पॉर्टंट रोल इन टॉकिंग इंग्लिश ॲज वेल एज स्पीकिंग इंग्लिश. ओके, असं म्हटलं जातं की मन की हारी हारी आणि मन की जीत जीत. जर आपण स्वतःच आपल्याला जर एखादी गोष्ट करताना ही होईल की नाही, माझ्याच्यानं होणार की नाही, असं जर दुगदुग मनात असेल, शंका असेल किंवा मनामध्ये गोंधळ असेल, मन जंबल असेल आपलं मन, तर ते काम होणार नाही. परंतु कुठलंही काम करताना मला आत्मविश्वास जर असेल, मी हे काम करणार म्हणजे करणार. आता उदाहरणार्थ आपण रस्त्याने चालतो आहोत आणि वाटेला एक मोठासं असं गटार म्हणूया आपण, गटार अशी ओलांडून आपल्याला पलीकडे जायचंय.
साधारणतः 7 फूट किंवा 5 फूट असेल रुंदीची, ते ओलांडून आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला विश्वास पाहिजे की आपण आपली जी झेप आहे की पायाची ढांग म्हणूया किंवा आपण उडी जे मारणार आहोत पलीकडं, ते साधारणतः 7 फूट किंवा 8 फूट आपली पुढे जाणार आहे. तरच आपल्याला ते गटार ओलांडता येईल. अन्यथा आपण त्या गटारीमध्ये पडूत. जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल किंवा आपण अंदाज नाही केला तर, किंवा रोडनी जात आहोत, आपल्याला रोड ओलांडतो आहोत आणि आता इकडून डाव्या साईडनी वाहनं येत आहेत, तर आपल्याला ते वाहनाचं अंतर आणि आपल्याला रोड काटाचं जे अंतर आहे तिथपर्यंत आपण रोड काटून अंतर पार करू का, असा जर कॉन्फिडन्स असेल तरच आपण रोड क्रॉस केला पाहिजे. अन्यथा आपण ते जे येणारं वाहन आहे त्याला जाऊ देऊन पूर्णतः रस्ता रिकामा झाल्यावरच मग आपण रोड ओलांडतो. अगदी तसंच म्हणजे आपल्याला इंग्लिश शिकताना जर मनामध्ये आत्मविश्वास असेल तर आपण 101% वी कॅन टॉक इन इंग्लिश, वी कॅन स्पीक इंग्लिश. ओके. द सेकंड पार्ट, दॅट इज सेकंड फॅक्टर इज विच वन, प्रॅक्टिस और एक्सरसाइज. म्हणजे आपण जे इंग्लिशचे हे करणार आहोत, आज एक दिवस वाचलो आणि नंतर सोडून दिलं किंवा आज एक दिवस स्टडी केला आणि नंतर सोडून दिलं, तर आपल्याला इंग्रजीचा सराव किंवा इंग्रजी भाषा आत्मसात नाही होणार आहे. तर आपल्याला काय करायला पाहिजे, दररोज आपल्याला इंग्लिशचाही प्रॅक्टिस किंवा सराव केला पाहिजे. इंग्लिशचे शब्दसंग्रह, व्हॅकॅब्युलरी जो आहे त्याचा स्टडी केला पाहिजे. एखादा शब्द आपल्याला येत नसेल तर त्याचा इंग्लिशमध्ये त्या शब्दाला काय म्हणतात हे आपण डिक्शनरीत पाहून किंवा इतरांना विचारून त्याची माहिती उपलब्ध करून केली पाहिजे. तरच आपला एक 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 शब्दसंग्रह वाढून शब्दाचं हे जे शब्द भांडार आहे हे वाढणार आहे आणि जेणेकरून आपल्याला इंग्लिश टॉकिंगसाठी किंवा इंग्लिश स्पीकिंगसाठी हे उपयोगी नक्कीच पडणार आहे. द थर्ड पार्ट इज विच वन? फर्स्ट पार्ट इज सेल्फ कॉन्फिडन्स, सेकंड पार्ट इज एक्सरसाइज, third factor is that is कन्सिस्टन्सी किंवा रेग्युलॅरिटी म्हणूया. आपण रेग्युलरली त्याचा नित्यानं अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आज अभ्यास केला आपण, एक 6 महिन्यांनी कधीतरी अभ्यास केला किंवा आणखी 6 महिन्यांनी केला तर तसं नाही साध्य होणार आपल्याला. कारण इंग्लिश इज नथिंग बट इट्स अ मिल्क ऑफ मदर टायगरनेस. म्हणजे इंग्लिश हे वाघिणीचं दूध आहे आणि हे वाघिणीचं दूध पचवण्यासाठी सुद्धा आपल्याला असा जिगर लागते, आपल्यामध्ये अशी जिद्द लागते की जो जिद्दी आहे, हार्डवर्किंग आहे, त्याला ही इंग्रजी भाषा साध्य होते. अन्यथा आपण जर आपल्याकडे शब्दसंग्रह नसेल किंवा बेसिक नॉलेज म्हणजे ग्रामॅटिकल नॉलेज नसेल तर आपल्याला इंग्रजी बोलता येणार नाही चांगल्या पद्धतीने किंवा फ्लुएंटली आपण इंग्लिशमध्ये बोलू शकणार नाही. म्हणून आपल्याला दररोज सराव म्हणजे काय पाहिजे, कन्सिस्टन्सी किंवा रेग्युलॅरिटी, रेग्युलरली त्याचा स्टडी केला पाहिजे. अँड दी लास्ट पार्ट दॅट इज एक्सरसाइज और वी कॅन से हार्डवर्क. चौथा भाग जो आहे तो हार्डवर्किंग. आपण मेहनत घेतली पाहिजे, कारण मेहनत केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. आपल्याला परिश्रम घ्यायला लागतात, एफर्ट्स घ्यावं लागतात, आपल्याला इनपुट द्यावं लागतं तर आउटपुट निघतं. आपल्याला आपण जर असं केलं, एक बी घेतला आणि उगं जमिनीवर ठेवला आणि उगवून यायची वाट पाहिली किंवा तो कधी उगवणार, त्याला कधी फळं येणार आणि मी खाणार म्हटलं तर होईल का नाही. तर आपण काय केलं पाहिजे, त्या बियाला छानशा जमिनीत, असं भुसभुशीत जमिनीत आतमध्ये गाडलं पाहिजे, त्याच्यावर पाणी शिंपलं पाहिजे, दररोज त्याची काळजी घेतली पाहिजे. मग ते थोडंसं ते रोपटे येईल, मग त्या रोपट्याची काळजी घेतली आपण, दररोज पाणी देणं, त्याला खत टाकणं, तर ते रोपटं मोठं होत होत एके दिवशी बहार येईल, फुलं येतील, फळं येतील आणि मग त्या फळांचा आस्वाद आपल्याला घेता येईल. अगदी तसंच इंग्रजीचं पण आहे. आपण दररोज इंग्लिशचा स्टडी केला पाहिजे, हार्डवर्किंग. मग ती मेहनतीनं शब्दसंग्रह, आपला जो शब्दकोश आहे, शब्द भांडार आहे इंग्रजीचं, ते वाढवलं पाहिजे. म्हणजेच आपण एके दिवशी आपलं जे एम आहे, आपलं जे ध्येय आहे की वी कॅन टॉक फ्लुएंटली इन इंग्लिश अँड वी कॅन कम्युनिकेट टू अदर
persons, other peoples very well, or आपण दुसऱ्या लोकांबरोबर अगदी चांगल्या प्रकारे आपलं कम्युनिकेशन झालं पाहिजे. अगदी कुठेही गेलं जगभरात वर्ल्डमध्ये तर आपलं कुठलंही काम नाही अडलं पाहिजे. तर त्याच्यासाठी 4 फॅक्टर्स जे आहेत इंग्लिश स्पीकिंग करताना ही येणं हे गरजेचं आहेच आहे. आणि ते 4 फॅक्टर्स म्हणजे फर्स्ट वन इज सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर असलेला आत्मविश्वास. सेकंड वन इज एक्झरसाइज, सराव केला पाहिजे. थर्ड वन इज कन्सिस्टन्सी और रेग्युलरिटी, नियमितपणा. अँड फोर्थ वन इज हार्ड वर्किंग मीन्स मेहनत केली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, एफर्ट्स लावले पाहिजे. अँड इक्वल टू सक्सेस मीन्स सेल्फ कॉन्फिडन्स प्लस रेग्युलरिटी प्लस exercise plus hard working equal to bright success. And that bright success is nothing but to talk in English, communicate in English, or we can speak English in fluently to each other. Okay, so guys, today we stop here. I hope all of you guys understand today's subject very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this, then you can contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, so guys, enjoy the day and enjoy English, and we can practice English, we can speak English. I hope all of you guys understand today's topic very well. So guys, we stop here. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.